नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे हिरडोर रोडला मदन गवळी यांच्या शेतामध्ये। इथं शेडनेटमध्ये यांना एक साप दिसलेला आहे। कुठला साप आहे बघूयात। स्टे ट्यून। कहाँ पे? वो रुका है, वो ब्रॉन्ज बैक ट्री स्नेक है। बघू शकता मित्रांनो, हा आहे ब्रॉन्ज बॅक ट्री स्नेक, बऱ्याच मोठ्या साईजचा। नीचे बैठो। मराठी नाव रुका, स्थानिक भाषेमध्ये शेलाटी म्हणतात। बिनविषारी असलेला हा साप अतिशय सुंदर चॉकलेटी कलरचा आणि अंगावर एक ब्राऊन कलरचा मध्यभागी पट्टा। चिडल्यानंतर फुगतो आणि फुगल्यावर बघू शकता कसा मोरपंखी कलर त्याचा उठून दिसतोय। जीभ जी आहे ती सुद्धा याची मोरपंखी कलरची असते। झाडावर भिंतींच्या कपारीमध्ये वगैरे राहणारा हा साप। मुख्य खाद्य पाल आणि सरडे। पूर्णपणे बिनविषारी असलेला। दिसायला एकदम सुंदर। लोक म्हणतात तुम्ही सुंदर कसं म्हणू शकता, पण डोक्यातली जर भीती जर कमी झाली सापाबद्दलची तर ऑटोमॅटिकली त्याच्यातली जी सुंदरता आहे ती व्यवस्थितपणे दिसू शकते। उसको लोग फोकस करो, उसका ये ब्लू कलर दिखने को होना उसका। ब्रॉन्ज बैक ट्री स्नेक, रुका साप, स्थानिक भाषेत शेलाटी। भैया वो बर्नी निकालो उसमें। पण बिनविषारी जरी असला तरी सगळेच साप चावतातच। बघू शकता किती सुंदर दिसतोय याचा निळा रंग। चिडल्यावर जसा फुगतो। मोस्ट ब्युटिफुल स्नेक यू कॅन से। ब्रॉन्ज बॅक ट्री स्नेक, झाडावर राहणारा। भीती वाटल्यानंतर किंवा शिकारीच्या मागे पळताना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अगदी सहजतेने उडी मारतो हा साप। करूयात पॅक। चपळच असतो, एकदम चपळ। झालाय मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू। लवकरच याला मानवी वस्तीपासून दूर, आता ऍक्च्युली आहे शेतामध्ये। खरं तर राहू दिला तर हरकत नाही, बिनविषारी सापाचा। बाया घ्या पाण्यात पळून जातील। ज्यापासून बाहेर काढायचं तेच मिळेल। थोडंसं असं सांगा नाव तुमचं? मदन परसुवाले। मदन परसुवाले भाऊ आहेत, ज्यांच्या शेडनेटमध्ये हा साप पकडलाय। काय आता सोडायचा का कसा? नाही सोडून द्या, मारायचं नाही म्हणूनच सर। हो नाही, साप तर मारू नका। मारून काय आपलं म्हणजे कसं आहे, कुठल्याही धर्माचे असो आपण, हिंदू असो, मुसलमान असो, नाही अजून कुठल्या धर्माचे, कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणाचा जीव घ्यायचा अधिकार दिलेला नाही, बरोबर? तर त्याच्यामुळे सगळे जे जनावर आहेत हे जगलेच पाहिजेत। आणि कसं आहे, हा जो आपल्या निसर्गाची जी अन्नसाखळी आहे त्याचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण हा मांसाहारी आहे। मग आता आपल्याला त्रास कुठला होतो शेतीच्या ह्याच्यात? उंदरांचा भयानक त्रास होतो। मग तो उंदर खाऊन आपली मदतच करतो ना। आणि समोर असल्यानंतर कुठलाही साप चावतो का? आता किती वेळ झाला तुम्हाला हा साप दिसून? 10 मिनिटं। काही केलं का त्यांनी? त्याच्या अंगावर पाय पडल्याशिवाय कुठलाच साप चावत नाही। त्याच्यामुळे तेवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची। आता जेवढे तुमचे शेडनेटमध्ये काम करणारे माणसं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या पायात बूट पाहिजे। नाही आता तुमच्याकडे काम करणारे कामगार आहेत म्हणल्यानंतर जिम्मेदारी तुमची असते। मग एखाद्या वेळेला जर विषारी सापाचा जर दंश झाला तो प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे काय करायचं, गमबूट आणायचे। 250 रुपयाला बूट मिळतात फक्त, जे आपल्या पोटरीपर्यंत असतात। म्हणजे साप त्याच्या अंगावर पाय पडल्यानंतर चावतो कुठं? पोटरीपर्यंतच्या भागालाच। तर ते पायात जर बूट असेल तर तो चावणार नाही। वरती बसलेला असेल तर त्याही गोष्टीची थोडीशी काळजी घ्यायची। कुठं पाय ठेवतो, कुठं आपण हात घालतो, ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या, सर्पदंश होणार नाही। आणि साप जे आहेत विषारी असो बिनविषारी असो ते राहायलाच पाहिजे। ठीक आहे, चला धन्यवाद, काळजी घ्या मित्रांनो। आता परसवाल्यांच्या इथून रेस्क्यू केलेला ब्रॉन्ज बॅक ट्री स्नेक, रुका साप, बिनविषारी असलेला, बऱ्याच मोठ्या साईजचा। मुख्य खाद्य सरडे आणि पाल। त्यांच्या शेडनेटमध्ये होता हा साप। झाडावर राहणारा, अतिशय ॲक्टिव्ह। ग्रामीण भाषेत तिथे स्थानिक भाषेत त्याला शेलाटी म्हणतात।
सुंदर असलेला हा साप, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहजपणे उड्या मारणारा ब्राउन्सबॅक ट्री स्नेक. जीभही जी आहे त्याची निळसर असते. झाडावर असल्यानंतर झाडाच्या फांदीसारखाच चालतो, ओळखू सुद्धा येत नाही. कॅमोफ्लॉज एकदम सॉलिड आहे सापाचा. तिकडच्या झाडावरही निघून गेला. ठीक आहे मित्रांनो, विलय सोडून या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा साप जो आहे ते आमचे पर्यावरण मित्र, निसर्ग मित्र आणि पक्षी मित्र असलेले, म्हणजे ऑल इन वन असलेले सचिन कापुरे यांच्या शेतामध्ये सोडलेला आहे. धन्यवाद सचिन भाऊ. धन्यवाद सर, धन्यवाद. अशीच कृपा करत जा. उंदरांचा शत्रू आम्ही इथे उंदरांचा शत्रू सोडतोय. उंदरं कमी नक्की होतील आमच्या शेतातले. धन्यवाद.